सगळ्यांना नमस्कार. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळी बरी आसतली. तर म्हजें नाव सोनिया. हांव गोंयचें एक ल्हानशें रांगोळी कलाकार. जे माझे व्हिडिओज पळयतात तेंकां खबर आसतली, की म्हाजी जी पयलीच पेंटिंग आसली श्री विठ्ठलाची ती हांवें वारी वांगडा धाडून दिल्ली. आणि बरेच लोकांक दिसलेलें, की हांव पंढरपुराक गेलां म्हूण. तर काही जे कामां आसल्या कारणान म्हाका वचपाक मेळोना. आणि तशेंच म्हाका एक पणजे ऑर्डर आशिल्ली रांगोळीची, जी कावी आर्ट रिलेटेड टॉपीक आशिल्लो आणि हांव त्या रांगोळी घालपाक गेल्लें. थंय आशिल्ले सुभदा ताई. तुमी व्हिडिओन तेका पळोवं शकता. तर तेंचोच एक वांगडी आशिल्लो. तेणी म्हाका विचारलें, आमकां दिसलें, की "तूं पंढरपूर गेला म्हणून, तूं हांगा कशें काय?" तर सुभदा ताईन म्हटलें, "तेणी श्री विठ्ठलाक सांगून येयला, की ते एकादशी पयलीं हांगा मंदिरान येतले." आणि सेम तोच डायलॉग, तोच उतरां तेची हांवें प्रत्येक मनशान जेणी म्हाका विचारलें, "तूं पंढरपूर वचोंक ना गो?" तेंकां हांवें सेम सांगलें, की आषाढी एकादशी पयलीं हांवें सांगलां हांव देवाक येतलें म्हणून. तर हांव तेंच सांगीत आसलें आणि हांव एक दीस रवींद्र भवनान 18 तारीखच्यान रांगोळी घालपाक सुरवात केल्ली. तर थंयसर हांव रांगोळी घालतालें आणि अचानक म्हाका म्हाज्या फ्रेंडाच्या आईचो फोन येता, की "तूं पंढरपुरा येता काय?" म्हूण. आणि ती तारीख आशिल्ली 22. त्या दीस मातशें हांव अपसेट आसलें, कारण ज्या विट्यांचेर आमी रांगोळी घालतालीं, ते विटे हांवें हाडलेले ते मातशे ओले, खूपच ओले येयले. सो हांव भायर बसलेलें आणि म्हाका फोन येता आणि रा "तूं येता पंढरपूर?" अशें विचारता ती. तर हांव एकदम खूश जालें आणि अशें दिसलें, की म्हाका विठ्ठलानच आपयला. आणि हय, हांवें हय म्हणलें, येता म्हणलें हांवें. आणि जालें. मागीर आमची रांगोळी जाली आणि 24 तारखेक तेचें इनॉग्रेशन जालें आणि नॅक्स्ट डे सकाळी आमी पंढरपूर वचपाक भायर सरलीं. तर पंढरपूर आमी गेलींच, पण बाळू मामाक वयता हें म्हाका खबर ना. हांव एक्चुअली बाळू मामाक खूब मानता आणि पळयता तर जे पयलेच दर्शन आसा ते बाळू मामाचें घडटा. आमच्यात हांगा लागींच लाखेरे हांगा बाळू मामाचें मंदीर आसा. तर दर अमावस्याक हांव थंय वयतां. आणि अदमापूर वचप हें म्हाजें खूब वेळा मनान आसलें, पण केन्नाच संदी मेळोंक ना किंवा केन्ना वचोंक पावोंक ना. तर ही म्हाजी पयलीच भेट आशिल्ली आणि मे बी देवानूच आपोवन घेतलें अशें म्हणूं शकता. तेच्या इच्छे शिवाय आमकां कोण आपयतलो आणि तेची इच्छा जाता तेन्ना कोण आडायतलो. सो तशेंच कितें तरी जालें. आणि बाळू मामाचें दर्शन घेतलें आणि आमी सरलीं भायर महालक्ष्मी कोल्हापूर हांगा वचपाक. तर कोल्हापूर पावलीं. देवी महालक्ष्मीचो आशिर्वाद घेतलो. देवीक मन भरून पळोवन घेतलें आणि